जीवनभर अण्णांनी प्रामाणिकपणे भजन केल्यामुळं काय जीवनभर प्रामाणिकपणे भजन केल्यामुळं शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी आपल्या तिथीत अण्णाला मिळवून घेतलं. लक्षात येईल का? हा संताने सरिता केलो तैसा परी हो संताने सरिता केलो तैसा परी केलो तैसा परी चंदनाने बोरी या पियेला गुण आपला मुद्दा आहे संतांनी सर्त करून घेतलंय महाराज. हा विचार करा. नाथ महाराजाचा सोहळा केलाय आणि नाथ महाराजाच्या सोहळ्यात पुन्हा तिथी विसरायचं काम आहे का? नाथ षष्टीच्या दिवशी असं कुणाच्या विस्मरणात व्हायासारखं आटम आहे का? नाही. आणि कसं असते हे बघा, जेवढे बी लोक परमार्थिक रस्त्यानं गेलेली आहेत, काय परमार्थाच्या वाटेवर गेलीत. उदाहरणार्थ आषाढी वारीत बरेच लोक जातात का जात नाहीत? जातात. कशानं बी जाऊ द्या. अहो काही टायमाला अंधारात रस्त्यानं चालता चालता एखाद्या गाडीनं धक्का दिला. काही टायमाला झोपेत काहीच्या अंगावून गाड्या गेल्या, झोप अनावर पडली आणि माहीतच नाही माणूस आहे म्हणून गेली गाडी. असल्या घटना काही घडल्यात. काय काही टायमाला गाडीचे ब्रेक लागले नाहीत म्हणून बी घटना घडल्यात. मग अशा कोणत्याही रूपानं शरीर सुटू द्या, पारमार्थिक वाटचालीत सुरलेलं जे शरीर आहे त्याची पूर्ण पुढची व्यवस्था जगाचा मालक स्वतः करीत असतो. म्हणून हे रवी तरी माझिया भक्ता आणि संसाराची चिंता, काय समर्थाची कांता कोरान मागे. काय पारमार्थिक वाटेवर ज्यांचं शरीर सुटलंय, कसं बी सुटू द्या, बिनशर्त देव मोक्षाकडे. हा त्याची पद्धत वेगवेगळी. पद्धत देवाची कशी वेगवेगळी पद्धत आहे. आता हे बघा, अंतर बराचा असेल, काय अंतर बराचा असला तर देव काय करतो, तिथंच चारी बाजूला शरीरातून प्राणाचं उत्क्रमण होते क्षणी कुणालाच ती गोष्ट कळत नाही देवाशिवाय. चारी बाजूला देव आत्मबोधाचा कूड घेतो. कूड कळतो ना, कंपाऊंड. त्या भगवत भक्ताच्या ज्याचं या पारमार्थिक वाटेवर शरीर सुटलंय, काय त्याच्या चारी बाजूला आत्मबोधाचा कूड घेतो. काय त्याची वृत्ती कोणत्याही दिशेला निघाली तर आत्मबोधाकडेच जावी. काय आणि शेवटी काय अंती ते आपणा पाशी न्यावे, आपणा पाशी न्यावे, अंती ते आपणा पाशी
देव त्या भक्ताला त्या प्रसंगाला अचानक शरीर सुटणार आहे आणि मग अशा प्रसंगाला शारीरिक व्यथा जाणवतील आणि शारीरिक व्यथेनं व्याकुळ होईल आणि अनावश्यक काही डोक्यात येईल. मग एखाद्या माईक पदार्थाकडे त्याची वृत्ती जाईल आणि पुन्हा दुसरा जन्म घ्यावा लागेल. त्याच्यासाठी देह वैकल्याचा वारा, देहाची विकळता. अहो ऍक्सिडेंट झाल्यावर देहाला काय होणार? विकळपणा येणार. देह वैकल्याचा वारा छने लागेल या सुकुमारा, म्हणून आत्मबोधाची या पांजिरा सुयेत याते विढाला विढाला स्वतः. आणि भगवान म्हणतात तरी गायशिया हो ध्वनी छने थारा देसी गामनी, पै नित्य सेविला मी निधानी सेवकू हो विढाला इमानदारीने ज्यांनी भजन केलं, अंग राखून केलेल्याची खात्री देता येत नाही. भजनात बी फरक आहे ना. अहो कामात बी फरक, काही काही अंग राखून आणि काही झुकून आहे. झुकून सेवा केली असेल तर 100% बिल काढतो ईश्वर, आणि राखून केला असेल तर प्रोसिजर लेंदी प्रोसिजर आहे. मग थोडं खेळवाखेळवी चलते. अंग राखून म्हणून कधी बी धंदा करताना कधी बी इमानदारीनं केलेलं लय चांगला, खटाखट बिल जागेवर. आणि ती बी कुचक्या सडक्या नोटा नाही, कॅश ड्रॉप करत असं नसता, नव्या असं बिल काढतो. नाही तर बऱ्याच वेळेला माणसं वाटते नित्य प्रेम भाव हरी पाठ गाय, हरी कृपा होय दयावरी, हरी हरी कृपा होय दयावरी. हरी कृपा होय दयावरी, नित्य प्रेम भावे हरिपाठ गाय, नित्य प्रेम भावे हरिपाठ गाय, हरिपाठ गाय, हरी कृपा होय. कृपा होय दयावरी. असे आणि कसं आहे बघा, हरी तया सांभाळी अंतर्बाह्य, अंतकाळी तैसे संकटाची वेळी. आता अन्नावर काय आलत? संकटच होता नाही. अंतकाळी तैसी संकटाची वेळी हरी तया सांभाळी अंतर्बाह्य. दोन्ही बाजू देव सांभाळून नेतो. त्याची वृत्ती कोणकडे जाऊ नये. हा, जर आत्मबोधाचं नगर जवळ आलंय आणि असा मुक्काम नेटात पडत असेल आणि अचानक शरीर सुटलंय कर्मानुरूप शरीर सुटलंय, पण मुक्काम जवळ आलाय. भजनाची पावरमुळं मुक्काम जवळ आलाय. मग अशा टायमाला तया तत्वज्ञा चोखटा, दिवी पोतासाची सुभटा, मीची होनी देवटा पुढा पुढा चाले, अंती ते अपना पाशी न्यावे. अशा टायमाला सामर्थ्य काम करीत असत. काय काम करतंय? सामर्थ्य काम करतंय. सामान्याची ही बाब आहे? नाही, हे सामान्याचा धंदाच नाही. मला ही कुणाचा धंदा आहे? ज्याच्याकडे सामर्थ्य आहे त्याचा. आणि संत कसे आहेत? हा, संत असेत महाराज, संत समर्थ आहेत. आणि बघा
येत समर्थ जे जे करी ते न हो नाही चराचरी ते बी तुम्ही संत तया परी बोलवा माते येत समर्थ जे जे करी अव त्यांना कमी काय समर्थ आहेत ना ते संत कसे समर्थ आहेत आता एक वाक्य ध्यानात ठेवा आषाढी वारी कुणाची पांडुरंगाची आषाढी वारी कुणाची पांडुरंग जेवढे आषाढी वारीमध्ये कळत न कळत आजारानं बेजारीनं अटॅकनं ॲक्सिडेंटनं कशानं बी शरीर सुटले टोटल देव तिथं हजर होऊन त्यांना आपल्या स्वरूपाकडे घेऊन जातो ती क्या बात आहे ते मरणाईलीचकडे मजा मिळवून गेले पुढे मग मरणी आणि कीकडे जातील केवी विढाला विढाला आषाढी वारी ज्यांची शरीर देवाकडे जाताना सुटलीत त्या टोटल व्यक्तीची जबाबदारी भगवान पंढरीनाथावर आहे पांडुरंगावर आहे पैठणच्या वारी ज्यांची शरीर सुटलीत ही टोटल जबाबदारी नाथ महाराजावर आणि नाथ महाराज बी चिल्लर नाही भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार नाथ महाराज बी विष्णूचा अवतार आहेत ही बी स्वतंत्र दुकान मांडून आहेत उलट पंढरपूरच्या दुकानदारला ह्यांच्या दुकानाला यावं लागते 36 वर्ष इथं पंढरपूरचा दुकानदार यांच्याकडे 36 वर्ष राबला मग ही बी कवळं दुकानदार आहेत ही बारके दुकानदार आहेत होलसेल दुकानदार आहेत महाराज आणि पावर कसली संत समर्थ संत कसे आहेत फक्त एकच आहे बघा समर्थ शब्दाचा अर्थ सांगतो तुम्हाला व्याकरण शास्त्रात समर्थ पदविधी नावाचं सूत्र आहे महर्षी पाणिनीचं सूत्र आहे समर्थ पदविधी तिथं समर्थ शब्दाची प्रामुख्यानं 4 अर्थ केले सम्यक अर्थ इति समर्थ काय समर्थे भव सामर्थ्य ह्या बाकीच्या अर्थापेक्षा एक गोंडस अर्थ सांगतो तुम्हाला संश्लिष्टार्थ इति समर्थ विढाला विढाला बरी कशासाठी बोलायलोय कशासाठी तुका म्हणे आले समर्था तुका म्हणे आले समर्था
नाथरा सरकार बोला वाघबेट श्रीहरी
अण्णा शेवट डाबीपासून सुरुवात डाबीवर शेवट स्पीकरवाले उपक्रमोपसंहार विको विको हा दिला पाये अपुनिया
नाथाचे मना जरी होय राणा रंग त्याचा. समर्थाच्या मनात यावं लागतं. आता इथं कसं आहे, नाथ महाराजाच्या वारीत जेवढ्या बी घटना घडल्या त्याची जबाबदारी कोणावर? नाथ महाराजावर. हा, नाथ महाराजावर. टोटल जबाबदारी नाथ महाराजावर. नाथ महाराजांनी शिफारस करायची आणि मग जगाच्या मालकानं ती केस हातात. पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा, घरी तिच्या हाती संत कृपावंत, घरी तिच्या हाती संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा, हरी पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. धरी तिच्या हाती संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. किंवा नाथ महाराजाच्या शब्दातच सांगतो. नाथ महाराज म्हणतात, तुम्ही अच्युतात्म निर्धारी, देव तुमचा आज्ञाधारी, तुम्ही म्हणाल त्या ते उद्धरी, ये रवी हातीन धरिया नाते. तुम्ही म्हणाल त्या ते उद्धरी. नाथ महाराजाच्या यात्रेत घटना घडली ना, नाथ महाराजांची शिफारस. कोणाची? आणि नाथ महाराज चिल्लर नाहीत, समर्थ संत. उलट व्यावहारिक चष्म्यातून बी नाथ महाराजाकडे बघितलं तर समर्थाचे घरी सकळ संपदा, समर्थाचे घरी सकळ संपदा, नाही तुटली कदा समर्थाचे घरी सकळ संपदा, नाही तुटी कदा कासयाची. आणि संत नाथ महाराज समर्थ संत आहेत. काय सकळ संता माझी राजा, सकळ संता माझी राजा स्वामी एकनाथ माझा. असं वाटायला लागले राजा आहे राजा, आणि राजासारखंच का. नाथ महाराजांनी आमच्या अन्नाची शिफारस जगाच्या मालकाकडे. आणि कसं असतं हे बघा, म्हणून मी महत्वाचा शब्द सांगितला. समर्थ शब्दाचा आपण अर्थ काय केलाय? काय? संश्लिष्टार्थ इति समर्थ. शास्त्रीय अर्थ आहे हा, बगलट भांडवल नाही. काय? व्याकरण शास्त्रामध्ये श्लिष आलिंगने नावाचा धातू आहे. कोणता धातू? श्लिष. श्लीष म्हणजे अर्धा शकार, अर्धा षटकोनाचा शकार, लकार त्याला वेलांटी, आणि पुढं शामृगाचा शकार. त्याचं नाव आहे श्लीष. अर्थ होतो आलिंगन देणे. श्लीष धातू आहे, त्याचा अर्थ काय? आलिंगन देणे. श्लिष आलिंगने. संश्लिष्टार्थ इति समर्थ. सम्यक प्रकारेण श्लिष्यते इति संश्लिष्ट. जे चांगल्यापैकी प्रत्येक वस्तू व्यक्तीबरोबर डायरेक्ट हॉटलाईन आलिंगन आहे. म्हणून किंबहुना चर आचर आपण जा. आता रेड्याच्या बाबतीत ज्ञानोबरायचा दाखलाय. ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा. नाथ महाराज समाधी पैठणला, आणि आमच्या अन्नाची घटना कुठं घडली? इथं
जवळ घडली आपल्या इथं जवळापाटी. म्हणजे थोडक्यात शिरसाळ्यापासून लय झालं ते एक 5 किलोमीटर, 4 ते 5 किलोमीटर जवळापाट. मग आता विचार करा, ताकद आहे का समर्थ शब्दाची. संश्लिष्टार्थ, त्यांच्याकडं डायरेक्ट हॉटलाईन असते, थ्रू नाही, हे डायरेक्ट कनेक्शन जोडतात. जसं ज्ञानोबा म्हणले, ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा, तसं आमचे संतरामांना डायरेक्ट नाथ बाबा म्हणू शकतात, ती माझा आहे. समर्थ शब्दाचा अर्थ आहे त्यांचा प्रत्येकाबरोबर इनडायरेक्ट नाही, डायरेक्ट संबंध असतो. लक्षात आलं का? काय श्लीषा आलिंगने प्रत्येकाबरोबर त्यांची हॉटलाईन असते. त्यांनी तिथून हॅलो म्हणलं की इथला कोणता बी जीव हॅलो म्हणतो. हृदया हृदय एक झाले. क्या बात आहे. हो, हृदया हृदय एक झाली आणि हे हृदयीचे ते हृदय घातले आणि द्वैत न मोडिता केले आपणासारखे अर्जुना. द्वैत न मोडता केले आपणासारखे अर्जुना. द्वैत न मोडिता केले आपणासारखे अर्जुना. तसंही समर्थ काय करतात, ही वरली कुडी टाकून देतात. ही आज ना उद्या मातीचं मॉडेल आहे. मातीचं मान ज्याची त्याला द्यावंच लागत असते. आणलंय वापरायला वापरलं, काय देह हा पाचाचा आणला उसना वापस करणं म्हणजे काय मेहरबानी नाही. शरीराची होय माती, शेकी ज्याचा त्याशी शरीराची केवळ होय माती. असं आहे, ती शरीर शेवटी मातीतून आलंय, त्याची त्याला वापस करणं. पण आतली ज्योत नाथ महाराजांनी आमच्या अन्नाची ज्योत डायरेक्ट पुन्हा पैठण, डायरेक्ट हॉटलाईन जगाच्या मालकाकडं. त्याच्यामुळं तुका म्हणे आली समर्थाची मना, जरी होय राहणार रंग त्याचा. त्यांच्या मनात आल्यावर गुणदोष याती, न विचारी काही, ठाव दिला पायी आपुलिया. जय विठाला जय 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 विठ्ठल, जय विठाला काही सूचना का डायरेक्ट अर्थ बोलिलेले करू येडे वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज. हरिभक्तपरायण व्याकरणाचार्य ज्ञानेश भक्त लाड गुरुजी यांनी आज येऊन सुंदर असं चिंतन करून अण्णांच्या चरणी सेवा समर्पित केली. त्याबद्दल अण्णांच्या सर्व कुटुंबियाच्या वतीनं महाराजांचे हार्दिक आभार ऋण मी व्यक्त करतो. तसेच उद्या आणि आजचा गुरुजींचा सत्कार मी सुधाकर रामकृष्ण भाऊ मुंडे यांना विनंती करतो की त्यांनी महाराजांचा शाला आणि श्रीफळ देऊन सत्कार करावा. उद्याची सूचना, उद्या नाथषष्ठी आहे आणि उद्या अण्णांचा द्वितीय पुण्यस्मरण सोहळा.
उद्या अण्णांची तिथी आहे, त्यामुळे उद्या पूजेचे किंवा गुलालाचे कीर्तन हरिभक्त परायण प्रभाकर नाना झोलकर यांचे बरोबर 10 ते 12 या वेळेमध्ये कीर्तन होईल, याची सर्व गावकरी मंडळींनी नोंद घ्यावी. तसेच सर्व गावकरी मंडळींनी उद्या आवर्जून उपस्थित राहावं असे आपणा सर्वांना ओमप्रकाश संतरामजी मुंडे यांची विनंती आहे. आणि उद्या संध्याकाळचे कीर्तन हरिभक्त परायण कृष्णा महाराज चौरे